योगी आदित्यनाथ हे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत। संघानं भाजपच्या संदर्भामध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भात ही भेट असल्याची माहिती समोर येते। उत्तर प्रदेशमधील भाजपच्या अपयशावर सुद्धा या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे। याशिवाय योगी हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या भेटीला महत्त्व आलेलं आहे। योगी आदित्यनाथ हे मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत। आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या भेटीला योगी आदित्यनाथ जाणार आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे अलीकडच्या काही राजकीय घडामोडी बघता या भेटीला महत्त्व आलेलं आहे। आणि याच घडामोडीविषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर योगी आदित्यनाथ यांचीही बरीच चर्चा झालेली होती आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आरएसएस कडनं काही विधानं आली, ऑर्गनायझरमधनं जे काही लिहिलं गेलं त्याचीही बरीच चर्चा झालेली होती। या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा योगी आदित्यनाथ हे मोहन भागवत यांना भेटणार आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे की याचीही चर्चा वेगळ्या अर्थाने होणार आहे। काय कळतंय, कशामुळे ही भेट आहे, काय महत्त्वाचे मुद्दे असू शकतील? तसं पाहिलं तर या ठिकाणी संघाचं एक शिबिर सुरू आहे विकास वर्गाचं, आणि या विकास वर्गाच्या शिबिरासाठी मोहन भागवत या ठिकाणी आहेत। गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा मूळ गड आहे आणि या ठिकाणावरूनच मुख्यमंत्री येतात। तसं जर पाहिलं तर पूर्वांचलच्या बहुतांश जागा ज्या आहेत भाजपने गमावलेल्या आहेत। पूर्वांचल म्हणजे गोरखपूर, अयोध्या, वाराणसी, हा जो पट्टा आहे हा या भागामध्ये येतो आणि यामुळेच तसं पाहिलं तर भाजपचा हा गड मानला जायचा। यामध्येच मोठा डेंट जो आहे भाजपला बसलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी भेट होत आहे त्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने संघाच्या लोकांनी जे वक्तव्य केले आहेत, खास करून नेतृत्वाबाबत अहंकार हा शब्द वापरला गेला। मणिपूरबद्दल निवडणुकीनंतर केलेलं वक्तव्य असो, मणिपूर कशा पद्धतीने जळत आहे यावरती थेट मोहन भागवत यांनी वक्तव्य केलं। तसं पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, मात्र संघाने या संदर्भात या अगोदर ब्रशब्द देखील काढला नव्हता। ज्या पद्धतीने भाजपची ताकद कमी झाली, जागा कमी झाल्या, त्यानंतर आरएसएस आता बोलायला लागलेला आहे असं विरोधक बोलत आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं, खास करून हिंदी हार्टलँड ही भाजपची ताकद होती आणि यामध्येच भाजपच्या जागा कमी झालेल्या आहे आणि त्यानंतर योगी हटाव मोहिमेला एक प्रकारे सुरुवात झाल्याचं देखील बोललं जात होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती योगी आदित्यनाथ यांची भेट होणं महत्त्वाचं होतं आणि ही भेट होताना पाहायला मिळते, कारण योगी आदित्यनाथ भाजपपेक्षाही आरएसएसच्या जवळ असल्याचं सांगितलं जात होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांची भेट होत आहे। कारण ज्या पद्धतीने योगी आदित्यनाथ यांचा पेहराव आहे आणि संघाला अभिप्रेत असलेल्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये पाहायला मिळतात। भगवा वस्त्र परिधान करणारा हा नेता देशभरामध्ये बऱ्यापैकी पॉप्युलर आहे आणि मोदी नंतर योगी असं देखील म्हटलं जात होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती योगींची ही भेट होत आहे। मोहन भागवतांनी केलेली वक्तव्य त्यानंतर जर पाहिलं तर इतर आरएसएसच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि भाजप या सगळ्या संदर्भात काही अद्यापपर्यंत थेट अशी भूमिका घेताना पाहायला मिळत नाही। मात्र योगींची भेट यासाठी महत्त्वाची आहे, कारण आरएसएसच्या लोकांची वक्तव्य आणि योगींच्या हटाव मोहिमेच्या संदर्भात सुरू असलेली कुजबूज या सगळ्या संदर्भात आज भेट होत आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 18 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी दौऱ्यावर आहे, त्याची तयारी देखील योगी आदित्यनाथ यांनी या ठिकाणी केल्याचं समजतंय। मात्र ही जी कुजबूज सुरू आहे या कुजबुजीच्या पार्श्वभूमीवरती ही जी भेट होत आहे ती महत्त्वाची आहे आणि या सगळ्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आरएसएसने जे सल्ले भाजपला दिले होते ते नाकारण्यात आले। ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशच्या उमेदवार ठरवताना आरएसएसचा तसं जर पाहिलं म्हटलं जातं की संबंध नव्हता, पण आरएसएसनी ज्या पद्धतीने अयोध्या उद्घाटनादरम्यान काही सल्ले दिले होते, चंपत राय यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यानंतर नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली होती। नृपेंद्र मिश्रा हे जेव्हा कारसेवकांवरती गोळीबार झाला तेव्हा उत्तर प्रदेशचे सचिव होते, मुख्य पदावरती होते, त्यांच्यावरती ही जबाबदारी देण्यात आली होती। त्यामुळे आरएसएस नाराज होतं। त्याचबरोबर सेलिब्रिटींना ज्या पद्धतीने अयोध्या मंदिराच्या जेव्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा बोलवण्यात आलं, त्यावरती देखील आरएसएस नाराज असल्याचं बोललं जात होतं। असे अनेक मुद्दे आहेत की आरएसएसच्या या सगळ्या संदर्भात ईडी आणि सीबीआयच्या ज्या पद्धतीने धाडी पडत होत्या, त्यानंतर भाजपच्या नेतृत्वावरती तानाशाहीचे जे आरोप होत होते त्या संदर्भात देखील आरएसएसच्या काही नेत्यांनी थेट भाजपला सांगण्यात आलं होतं। मात्र भाजपच्या नेतृत्वाने कोणताही सल्ला जो होता आरएसएसचा ऐकला नाही
नाही असं सांगितलं जातं. एकंदरीत जर पाहिलं बरोबर आहे तर या शिवाजी, सगळ्या हे सगळे मुद्दे समोर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती होत असलेली योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांची भेट, त्यामुळे या भेटीमधनं काय माहिती समोर येते आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी.